महाराष्ट्राच्या विधानसभेचे आजी आणि माजी आमदार अशोक पवार, संजय जगताप, दंगेकर, जगन्नाथराव शेवाळे, पक्षाचे नेते मोहन जोशी, अंकुश काकडे, माजी आमदार महादेव बाबर, प्रशांत जगताप, संजय मोते, गजानन थरपुरे, सुरेश भट, देवीदास भन्साळी, माजी मंत्री बाळासाहेब शिरवाडकर, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी समरसून त्यांच्या वेदनांचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचावा या हेतून हा आक्रोश मोर्चा 27 ते 30 डिसेंबरपर्यंत अमोल कोल्हे आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केला. शेतकरी अस्वस्थ आहे. काल मी अमरावतीला होतो आणि अमरावतीला गेल्याच्या नंतर पहिली बातमी स्थानिक पेपरमध्ये वाचायला मिळाली की 10 दिवसामध्ये यवतमाळ, अमरावती, वर्धा या ठिकाणी 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा बळीराजा देशाची भूक भागवणारा, काळ्या आईची इमान राखणारा आत्महत्या करतो. मला आठवत आहे की माझ्याकडे हे काम आलं शेतीचं आणि पहिल्या आठवड्यामध्ये नागपूरला आणि यवतमाळला आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. त्यांना मी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो ही लहान गोष्ट नाही. आपण दोघांनी गेलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे ही लोकांची भूमिका हा का येतोय. प्रधानमंत्री जनतेच्या प्रश्नाच्या संबंधी आस्था ठेवणारे होते. दुसऱ्या दिवशी दिल्लीचं विमान काढलं, नागपूरला आलो, तिथून यवतमाळ आणि वर्ध्याला गेलो. ज्याच्या घरात आत्महत्या केली त्यांच्या घरात गेलो. माऊली तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. विचारलं काय झालं. तिच्या बहिणीने सांगितलं काही झालं नाही. सावकाराकडनं पैसे काढले होते, बँकेकडून पैसे काढले होते, दुष्काळी स्थिती आली, हातातोंडाचं पीक गेलं आणि त्या सावकाराने आणि बँकेने घरादाराचा लिलाव काढला. नवरा एकच म्हणला की माझी भांडी कुंडी बाहेर काढून त्याचा लिलाव होतो. काय माझी किंमत लोकांच्यात राहणार. आणि बाहेर गेला, इंजिनची वाटी घेतली, गटागटा प्याला आणि जीव दिला. शेतकऱ्याचा सन्मान राहत नाही म्हणून तो जीव द्यायला तयार होतो. आणि ते चित्र आज पुन्हा सुरू झालेलं आहे.